शेतकरी मित्रांनो, मी माझा नंबर दिलेला आहे. आपण पाहू शकता माझा जो पहिला व्हिडिओ आहे प्रमोशनचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. तो नंबर व्हॉट्सअप आहे. तर मला 1-2 शेतकऱ्यांचे मेसेज आले होते व्हॉट्सअपला. आपण आपलं शिक्षण आम्हाला युट्यूबवर सांगा, नेमकं आपण आपलं कुठलं शिक्षण झालेलं आहे आणि तुम्ही जो जॉब करताय तो नेमकं काय आहे. तर थोडंसं मी सांगेन की माझं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालेलं आहे, बीटेक झालेलं आहे माझं, आणि मी दापोलीतून 2008 ला पास आउट झालोय. त्याच्यानंतर जवळपास मला 3-4 वर्ष ठिबक सिंचन, स्प्रिंकलर सिस्टीम वगैरे यामध्ये, या कंपन्यामध्ये, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी पंचायत समितीमध्ये जवळपास 1 वर्ष काम केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल 2010 ची जनगणना, त्याच्यामध्ये मी मेन लीड केली होती. तालुक्यासाठी मी काम केलं होतं. जाती जनगणना झाली होती बघा, तर त्याच्यामध्ये मी काम केलं होतं. 2012 पासून मी या आत्म्यामध्ये कामाला आहे. आणि तेव्हापासून मी जवळपास पहिलं माणगावला माझी पोस्टिंग होती. त्याच्यानंतर माझी पोस्टिंग झाली, मी लांजाला आलो, लांजा तालुक्यामध्ये. आणि तिथून आल्यानंतर मग इकडे राजापूर तालुक्यात येऊन जवळपास आता 5-6 वर्ष झालीत मला. एकंदरीत जर सर्व्हिसचा विचार केला तर मला 14+ वर्ष मी या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्म्यामध्ये कार्यरत आहे. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून मी कार्यरत आहे. शेतकरी मित्रांनो, मला हेही सांगायला आवडेल शेतकरी मित्रांनो की मी जेव्हा प्रायव्हेटला काम करत होतो, 2008 ला मी पास आउट आहे. 2009 ते 2010च्या दरम्यान मी पंचायत समितीमध्ये मी सांगितलं तुम्हाला काम केलेलं आहे. त्याच्यानंतर 2 वर्ष मी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी फिनोलेक्स प्लासान असेल, नागार्जुना फर्टिलायझर, याच्यामध्ये मला पहिली ऑर्डर गुजरातची होती. मग त्याच्यानंतर ती ऑर्डर बदलली आणि मला मग कोल्हापूरला माझं ट्रेनिंग घेतलं आणि मला लातूरला पाठवलं. मी लातूरला जवळपास 1 वर्ष काम केलेलं आहे ठिबक मध्ये. त्याच्यानंतर मी राजापूरला येऊन फिनोलेक्स प्लासांमध्ये काम केलेलं आहे जवळपास 5-6 महिने. मग हे सगळा माझा कामाचा अनुभव. मध्ये मी आत्मा विभागामार्फत ज्या ऍडव्हर्टाईज आल्या होत्या, मग नंतर मी त्या ऍडव्हर्टाईजच्या अनुषंगाने मी इंटरव्ह्यू द्यायला गेलो आणि तिथं माझं सिलेक्शन झालं. जवळपास 1 वर्षाने मला ही ऑर्डर मिळाली आणि त्या ऑर्डरनुसार मी आता या ठिकाणी कार्यरत आहे. तर हे होतं थोडंसं माझं शैक्षणिक आणि कामाचा तुम्हाला मी सांगितलेला तपशील.